आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। रात्रभर तू इथे काय करतोयस आणि ही काय करते इथे? आम्ही चुकून मॉलमध्ये अडकलो। मेन डोर पर्यंत जाईपर्यंत दरवाजा बंद झाला होता, सो अडकलो इथेच। असं कसं होऊ शकतं? मॉल बंद होणार आहे तुला कसं कळलं नाही? अनाउन्समेंट ऐकली होती मी, पण पोचेपर्यंत लेट झाला म्हणून नाही येऊ शकलो बाहेर। तर आपण ह्याबद्दल जरा नंतर बोलूया। तिला ऑलरेडी त्रास होतोय एसीचा, त्याच्यामुळे ती बेशुद्ध पडली आहे। आधी मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो, मग बोलू आपण नंतर। ऋषी, आई 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 प्लीज काम डाऊन। पब्लिक प्लेस आहे, आत्ता इथे चिडून काही उपयोग नाही। आपण घरी जाऊन बोलूया प्लीज। आत्ता इथून चल चल, ऐक ना, चल चल। डिस्गस्टिंग। ओ माय गॉड, कमलीला काय झालंय? गॉड नोस, ऋषी सर कशा काय तिला उचलून घेऊन गेले? काहीतरी मेजर झालेलं दिसतंय। हो ना, यार बघितलंस तू ऋषी सर कसे तिला हिरो सारखे घेऊन गेले? नाही तर माझा बॉयफ्रेंड माझ्यापेक्षा जास्त ना त्याचे नखरे असतात, माहितीये? ट्रू यार. अँड यू नो, आय वॉज तो वेटिंग की मला कधी ऋषी सर असं अलगद उचलून घेऊन जातील. बट या अनिकामुळे मी ही सगळी स्वप्नच सोडून दिली. बट यार, या कमळीने करून दाखवला. हो ना, पण हे जे काय तू बोलतीयस ते अनिका समोर बोलू नको। तिला जर कळलं ना, जिवंत जाळेल तुला। हा इतका रोमॅन्टिक व्हिडिओ अनिकाला पाठवायलाच पाहिजे. काय करतेस तू? डोंट स्टॉप मी ग्रॅनी आजी. ती गावच्या आणि माझा रेश रात्रभर मॉल मध्ये होते एकटे. I can't take this anymore. I can't. ऐक ऐक माझा राजा. अगं अनिका, अरे बच्चा, सॉरी. तुझं दुःख कळतंय मला, तुझ्या वेदनाही कळतायत. स्वतःच्याच घरातल्या सामानाचं नुकसान करणं हा काही त्याच्यावरचा मार्ग नाहीये. स्वतःला त्रास करणं हा उपाय नाहीये. त्या कमळीचं ना, तिच्यासाठी काहीतरी उपाय योजलाच पाहिजे. तू काय करणार आहेस? I don't care. I want my रेश back. मला माझा रेश हवाय. I want him back. जर का तुला तुझा ऋषी परत हवा असेल तर त्याच्या आयुष्यातनं कमळीला कायमचं बाजूला करावं लागणार आहे. आणि आता यासाठीचे सगळे प्लान्स असतील पुढचे, ते सगळे मी करणार आहे. कामिनी, अरे मला माझ्या नातीच्या डोळ्यातनं हे असे अश्रू जे वाहत आहेत ना, ते नाही बघवत, नाही सहन होत मला. या नातीसाठी ही कामिनी काहीही करू शकते. या कमळीच्या परतीच्या प्रवासाचं तिकीटच काढावं लागेल. कारण कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव.
ऋषी सर कमली ठीक आहे ना हो आता? ठीक आहे ती आता, डोंट वरी. एसीचा तिला त्रास झाला असणार आहे, त्याची सवय नाही ना तिला. तरी मी डॉक्टरांकडे नेऊन आणलंय तिला आणि डॉक्टर सुद्धा म्हणाले की टेन्शनचं काही कारण नाही, जरा आराम केला की बरं वाटेल तिला. थँक्यू सर, तुम्ही होता म्हणून, नाहीतर. नाही कम ऑन, थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. झोपू दे तिला, आराम करू दे. यार काय नशीब आहे कमळीचं, चक्क ऋषी सरांनी आपल्या हाताने उचलून आणलंय तिला. हा ना यार, मी पण असं चक्कराचं नाटक करू का? म्हणजे मला पण ऋषी सर असं उचलून घेऊन येते. काय इथे काय नाटकाचा प्रयोग बघताय? चला आपापल्या रूम्स मध्ये. झोपू दे तिला. बरं ऐक, ती उठली तर तिला प्लीज सांग आज कॉलेजला नाही आलीस तरी चालेल, आराम करू दे आजच्या दिवस तिला. आणि काही लागलं तर फोन करा मला. येतो मी. हे निंगी काय गो, कमळीला काय झालं? कमळी ऋषी सरांना कुठे भेटली? ती पण अशी बेशुद्ध अवस्थेत. नेमकं झालंय तरी काय? आणि काय ग, कमळी रात्रभर होती तरी कुठे? की दोघं रात्रभर? ए बायांनो, जरा गप्प बसा की. तिला बरं नाही, आराम करू द्या. अगं पण नक्की झालं तरी काय? कमळी ऋषी सरांसोबत? हो ना, ते पण अशी बेशुद्ध अवस्थेत असताना ऋषी सर तिला अलगद उचलून घेऊन आले. काहीतरी जबरदस्त किस्सा घडलाय. ए उगा तू आण दिले म्हणून लय बोलू नये माणसानं. त्याला जावायत ना, तुमची कामं करा. आणि जरा सुधारायची गोळी घ्या. जरा निघायत ना, निघा म्हणलं नावा. मस्त गपरा म्हणलेला ना. बघा तुमच्या आवाजानं उठली की नाही? अगं तू गप पडून राहा की. इथं कसं काय पोचलंय? मॉलमध्ये अडकलेलो. ऋषी सर कुठं आहे ते? लय गारटलेलो, बर्फात बसल्यावानी. ऋषी सर बरे आहेत ना? कुठं आहे ते? गोबाई कमळे, ऋषी सर बरं आहेत. तू जरा गप पडून राहा की, आराम कर. मी तुझ्यासाठी काय तर खायला घेऊन येतो. हं, काय तर खा म्हणजे तुला बरं वाटत. आलोच मी, तू पड. अगं इथे काय करतेस आणि अशी का बघतेस माझ्याकडे? काका, काल तू आणि कमळीताई मॉलमध्ये अडकलेला ना, मग तेव्हा पुढे काय झालं? पुढे काही झालं नाही. जा आवर, स्कूलला जायचंय. आजीबाई, काय शाळेत जायचंय की नाही? चल तयार व्हायचंय अजून. चल चल चल. आहा, मी नाही जाणार आज स्कूलला. मला काकासोबत काहीतरी सिक्रेटली बोलायचंय. ए नाहीशा, हे बघ हट्ट करू नकोसा. गपचूप शाळेत चल, नाही तर मी बाबाला सांगेन. अजून तुला तयार व्हायचंय, दूध नाही प्यायलेस अजून. चल ना नाहीशा, आजी ओरडेल, कळते की नाही? चल चल चल. आई, तुम्ही काय मला जुने कपडे धुवून आणले काय? काय काय बोलतेस तू नाहीशा? मग तुम्ही माझ्याशी असं का वागताय? लहान मुलांना एवढं प्रेशर देतात तुम्ही लोक? स्कूलला जा, दूध पी, होमवर्क कर. ओ माय गॉड.